आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाने कलश स्थापन करणे खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. कुलदेवता पूजनाने कुटुंबाला आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि सर्व प्रकारचे अप्रिय घटना आपल्यापासून टळतात. कुलदेवताची उपासना केल्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते असं देखील मानलं जातं. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. तसेच कुलदेवतेचा कलश स्थापित केल्याने जीवनातल्या सर्व अडचणी दूर होऊन कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. तर देवघरामध्ये कलश कसं स्थापित करावा? आता कलश तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी स्थापित करा. तर एक तांब्याचा कलश घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा तो कलश, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं. त्यानंतर त्या कलशाला 5 रेषा ओढून घ्यायचं. कलशावरती एक स्वस्तिक देखील काढायची. त्या कलशामध्ये एक नाणं टाकायचं, त्यानंतर एक सुपारी टाकायची, हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ टाकायचे. त्याच्यावरती नागवेलीचे 5 पानं आपल्याला ठेवायचे आहेत आणि एक नारळ त्याच्यावरती ठेवायचा आहे त्या कलशावरती. आणि कलश हा खाली लाल कपडा अंथरून त्याच्यावर स्वस्तिक काढून त्यावरती कलश ठेवायचा आहे. तर या प्रकारे नित्यनेमाने आपल्या कुलदेवीची सेवा करावी. या कलशमधलं पाणी तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलू शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.